आपली मुलं जेव्हा आपलं शाळेचं होमवर्क करण्यासाठी, आपले गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी AI चा वापर करतात, तेव्हा त्याचा मानसशास्त्रीय परिणाम नेमका काय होतो? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण काय आहे की आपण जेव्हा गणित सोडवत असतो तेव्हा 2-3 प्रक्रिया आपण करत. एक म्हणजे गणित समजून घेणं, त्यातला नेमका प्रश्न काय ते समजून घेणं, त्याच्यानंतर त्या प्रश्नाची अशी मांडणी करणं की त्यात तर संभवतं. प्रत्यक्षात आपल्या बौद्धिक क्षमतेचा चांगला वापर करता यावा याच्यासाठीच भावनिक क्षमतेची अधिक गरज असते. AI ला तुम्ही स्वतःचं डिझेबलर बनवू नका, तर तुम्ही स्वतःचं एनेबलर बनवा. आई वडिलांनी फक्त शाळेची फी भरायची आणि होमवर्क केलं का विचारायचं, एवढंच फक्त पेरेंट्सचं काम आहे का? AI मुळे जॉब्स जातील, कमी होतील अशी जी भीती आहे ती खरी आहे का? काय म्हणायचं त्याला? कोणतीही टेक्नॉलॉजी आली की त्या टेक्नॉलॉजीला सामावून घेण्याकरता माणसाच्या मनाची तयारी हवी. AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा प्रसार सध्या आपल्याला समाजामध्ये खूपच दिसतो आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरती माणसं, मुलं ते वापरत असतात. पण ह्याच्या एवढ्या वापरामुळे काही मानसशास्त्रीय प्रश्न निर्माण होतात ज्यांची उत्तरं आपल्याला मिळवायला पाहिजेत असं वाटतं. तेव्हा ती उत्तरं देण्यासाठी डॉक्टर राजेंद्र बर्वे ह्या मनोविकार तज्ज्ञासारखी दुसरी योग्य व्यक्ती कुठून बरं मिळणार? तर काही प्रश्न विचारायचे आहेत. उदाहरणार्थ, आपली मुलं जेव्हा आपलं शाळेचं होमवर्क करण्यासाठी, आपले गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी AI चा वापर करतात, तेव्हा त्याचा मानसशास्त्रीय परिणाम नेमका काय होतो? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण काय आहे की आपण जेव्हा गणित सोडवत असतो तेव्हा 2-3 प्रक्रिया आपण करत असतो. एक म्हणजे गणित समजून घेणं, त्यातला नेमका प्रश्न काय ते समजून घेणं, त्याच्यानंतर त्या प्रश्नाची अशी मांडणी करणं की त्यातनं उत्तर संभवतं आणि मग त्याच्याकरता एखादा फॉर्म्युला असतो. पुन्हा तर आपल्याला लहानपणी शिकत असताना गणित शिकत आपल्याला त्रैराशिक मांडायला शिकवायचं आहे. तर त्रैराशिक हा फॉर्म्युला आहे. असं अनेक फॉर्म्युला आहेत. अगदी सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे तो आणि त्याचा वापर करून आपण गणितं सोडवत होतो. आता याला आपण म्हणू हे एक्सप्लोरेटरी आहे की आपण शोधलं, शिक्षकांनी शिकवताना आपल्याला सांगितलं की हे कोड आहे, हे सोडवण्याकरता आपण या फॉर्म्युलाचा वापर करूया. आता जर तो फॉर्म्युलाचा वापर करायला आपण शिकलो नाही आणि एक्सप्लोअर करायला शिकलो नाही तर काय होतं, याला कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग म्हणतात. म्हणजे मला जो बौद्धिक विचार करायचा आहे, चिकित्सक विचार करायचा आहे, ते सगळं डिपार्टमेंट मी देऊन टाकलं. ते AI सोडवेल आणि मला ताबडतोब पटकन उत्तर मिळून जाईल. म्हणजे मला एक्सप्लोरेटरी लर्निंग हा जो शिकण्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो माझ्याकडे येणार नाही. हे म्हणजे मला आजमावता येणार नाही. हा एक. त्यामुळे मुलांना एक प्रकारची डिसिप्लिन लावली पाहिजे, शिस्त लावली पाहिजे की हे प्रश्न तुम्ही सोडवा, तरच तुम्हाला ही तुमचं एक्सप्लोरेटरी लर्निंग वाढू शकेल. पण तूच म्हणालास त्याप्रमाणे AI च्या वापरामुळे असंही होऊ शकेल की ह्या गोष्टींमुळे काही नवीन कल्पनासुद्धा मुलांच्या मनामध्ये सुचू शकतील. ब्रेन स्टॉर्मिंग करण्याची, विचारमंथन करण्याची सवय लागू शकेल किंवा असं होईल की प्रश्न जो असेल तो एका नवीन पद्धतीने ते मांडून बघतील. अशी शक्यता आहे. नक्कीच. कसं आहे की जे प्रश्न आपल्याला पटकन सुटत नाहीत ते सोडवण्याच्या अनेक रीती AI कडे असतील. त्यामुळे तो तुम्हाला प्रश्न चटकन सोडवून देईल आणि त्याला जर विचारलं की हे कसं सोडवलंस तर तो तुम्हाला अधिक डिटेलमध्ये सांगू शकेल. म्हणजे एक्सप्लोरेटरी लर्निंग शिकता येणार नाही असं नाही आहे. मला एक्सप्लोरेटरी लर्निंग शिकायचं आहे असं जर आपण AI ला विचारलं तर ते पण तो शिकू शकेल. म्हणजे आपला डिपेंडन्स होणार नाही, त्यातनं खरं लर्निंग सुरू होईल. म्हणजे हा जो प्रश्न अगदी नक्कीच महत्त्वाचा आहे. कारण मुलांना कंटाळा येतो गणित सोडवायला, तर ते उत्तर करेक्ट निघतं, मग कशाला मी आणखीन काय करायला पाहिजे. तर असं न होता आपण त्यातनं कसं शिकू शकतो हे कळलं पाहिजे. बरोबर. आणखी एक मुद्दा असतो तो असा की जेव्हा गणित सुटत नाही, आपण साधी गोष्ट घेतली, गणित सुटत नाही तेव्हा
आपल्याला चिडचिड होते, राग येतो, वाईट वाटतं, मला गणित येणारच नाही. आपण म्हटलं आईला की बाबा मला ना गणित येतच नाही, अरे असं कसं म्हणतोस तू, तुला गणित आलं पाहिजे असं म्हणून आई काहीतरी सांगते, मुलं मग त्याचे उगाच त्यातलं काहीतरी वादविवाद वाढत राहतात. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये मुलाला जर स्टिम्युलेशन मिळालं की तू सोडवू शकतोस या पद्धतीने, तर त्याचं लर्निंग अधिक चांगलं होतं. म्हणजे त्यातनं त्याला प्रश्नांची उत्तरं शोधता येतात. आणि उत्तर सापडत नसेल तर मला पेशन्स ठेवावा लागतो, मला शांतपणे 2 श्वास घेऊन परत एकदा विचार करावा लागतो. ही जी शिस्त आहे आपल्या मनाचा वापर करण्याची, बुद्धीचा वापर करण्याची, ती शिकण्यामधली खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती मुलांना शिकवली पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे AI-मुळे जो इन्स्टंट फीडबॅक मिळतो, लगेच उत्तर मिळतं, त्याच्यामुळे असं होऊ शकतं की तुमचा अधिक शांतपणे विचार करण्याची, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना खनपटीला बसलं एखाद्या गोष्टीच्या, ती तुमची तयारी मनाची कमी होते, ती तुमची कपॅसिटी कमी होते, असं होऊ शकतं. आता हे काय आहे माहिती आहे की याला आपण म्हणूया की ही त्याच्याकडे बौद्धिक क्षमता असते, परंतु पेशन्स ही बौद्धिक क्षमता नाही आहे, ही इमोशनल क्षमता आहे. मला बोर झालं, कंटाळा आला तरीसुद्धा मी सोडून न देता करत राहतो, ही माझी इमोशनल कपॅसिटी आहे. आणि इमोशनल कपॅसिटी विकसित करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गणित सोडवणं ही कॉग्निटिव्ह आहे, परंतु शांतपणे विचार करत सुटलं नाही तरी गप्प राहणं, चिडचिड न करणं, ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. आणि AIच्या काळामध्ये ही गोष्ट शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे, कारण फक्त बौद्धिक क्षमता हवी असं नाही, तर भावनिक क्षमता सुद्धा हवी. प्रत्यक्षात आपल्या बौद्धिक क्षमतेचा चांगला वापर करता यावा याच्यासाठीच भावनिक क्षमतेची अधिक गरज असते. करेक्ट. म्हणजे कसं आहे की इमोशनल इंटेलिजन्स हा आपला हॉर्स पॉवर आहे, ही आपली एनर्जी आहे, ज्याच्या जोरावरती आपण आपलं मशीन चालवू शकतो. पण जर हॉर्स पॉवर नसली, जर त्याला एनर्जी मिळाली नाही, तर मशीन चालणार कसं? ती आपल्याला एनर्जी आणि या दोन्ही गोष्टी आजमावता आल्या पाहिजे. ओके. असं एक म्हटलं जातं की एक पर्सनलाइज्ड पेसिंग प्रत्येकाला AI-मध्ये मिळू शकतं, प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला मिळू शकतं. तर ते पर्सनलाइज्ड पेसिंग म्हणजे काय असतं? एक लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की प्रत्येक मुलाची प्रश्न सोडवण्याची, प्रश्नाचे उत्तर शोधण्याची, आत्ता आपण म्हटलं त्याप्रमाणे एक क्षमता असते. आणि त्याला त्याचा वेळ लागत असतो. की मला एखादं उत्तर चटकन सुचतं, तर काही मुलांना 2-3दा प्रयत्न केल्यानंतर सुटू शकतं. तर याला आपण म्हणतो की त्याची पर्सनल स्पेसिंग असतं. आणि टीचरला पण हे जमतं असं नाही की वर्गात 60-70 मुलं असली तर तो एकाच वेगाने शिकवू शकतो. सगळी मुलं त्याच्यात सामावून घेतली जातात असं नाही. त्यामुळे हा जो पर्सनल स्पेसिंग आहे, ते आपलं उत्तर कसं शोधायचं, त्याला किती वेळ लागतो, कोणते मार्ग चोखाळायला पाहिजेत, ह्याचं ट्रेनिंग आपण AI-कडनं घेऊ शकतो. म्हणजे ते पर्सनल होतं ना, की मला हे गणित अधिक समजावून सांग असं जर आपण प्रॉम्प्ट केलं तर आपल्याला तसं उत्तर मिळू शकेल, जे वर्गामध्ये मिळणं कठीण आहे, कारण सरसकटपणे शिकवलं जातं. त्यामुळे शिकण्याकरता सुद्धा आपण जर योग्य प्रकारे AI-चा वापर केला तर आपल्या गतीनं, आपल्या मतीनं आपल्याला शिकता येईल. हे पर्सनल स्पेसिंग AI-मधली ही कपॅसिटी. म्हणजे आपण AI-वरती टीका करत नाही आहोत, तर आपण AI-चा स्ट्रेंथ आणि विकनेस आणि आपण टीका नाहीच करत आहोत, आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आपण म्हणजे आत्तापर्यंत आपण विद्यार्थ्यांच्याबद्दल आणि मुलांच्याबद्दल बोलतो आहोत आणि ते आपण बोलणारच आहोत. पण पर्सनलाइज्ड पेसिंग याचा आणखीन पण काही संदर्भामध्ये आपल्याला म्हणजे एखादं उदाहरण देऊन हे स्पष्ट करता येईल का की पर्सनलाइज्ड पेसिंग म्हणजे काय असतं? म्हणजे समजा आपल्याला काही आपल्या घरामध्ये काही बदल करायचे असतील, त्याच्याबद्दलच्या काही कल्पना असतील, तर त्याच्यामध्ये काही कसं आहे की आपल्याला काय नेमकं हवं आहे, आपली गरज काय आहे, आपलं वय काय आहे, आपल्या नीड्स कोणत्या आहेत आणि कोणत्या मिनिमम आहेत आणि आपल्या कोणत्या फॅन्सी गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत. आपण जर एखादं प्रॉम्प्ट दिलं की मला माझ्या किचनमध्ये एक छोटं कॉफी टेबल हवं आहे, कारण मुलं सकाळी घाईघाईत तिकडे ब्रेकफास्ट करतात आणि निघून जातात, तर मला एक अशा कॉफी टेबलचं किंवा किचनचं डिझाईन करून दे. तर हे पुरेसं नाही आहे.
तो AI तुम्हाला नक्कीच डिझाईन करून देईल. पण तुम्ही म्हणाल की हे मला पसंत नाही आहे, हे फारच मोठं झालं आहे, फारच लहान आहे, किंवा माझ्या किचनमध्ये बसणार. आणि जर आपण त्याला आपल्या घराचा पूर्ण प्लॅन दिला तर AI स्वतः सजेस्ट करू शकेल की तुमची आयडिया चांगली आहे कॉफी टेबलची, पण तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातही बसणार नाही. मग तुम्ही असं का करत नाही, तुम्ही फोल्डिंग टेबल घ्या आणि मग तिथे पटकन मुलांना बसता येईल, किंवा असं काहीतरी डिव्हाइस करा की ज्या खुर्च्या आत जाऊ शकतील आणि ते बंद होऊ शकेल. म्हणजे तात्पुरतं आपल्याला ते तो असंही विचारू शकेल की मुलांच्या व्यतिरिक्त हे आणखीनही कोणी वापरणार आहे का, तुमची फॅमिली किती मोठी आहे. एक्झॅक्टली. म्हणजे जितकं तुम्ही AIचा वापर करण्याकरता जितक्या तुमच्या पर्सनल नीड्स आणि तुमच्या गरजा तुम्ही अधिक स्पष्टपणे सांगू शकाल, अधिक क्लिअरली सांगू शकाल, हे जर तुम्ही विचारलेत प्रश्न तर तुम्हाला AI त्याची उत्तरं मिळून देतील, नाही तर तुम्हाला एक जेनेरिक उत्तरं मिळतील. आता कसं आहे माहिती आहे की हे सांगणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. हे आपण सांगितलं पाहिजे. म्हणून आपण जर नुसताच एखादा प्रॉम्प्ट दिला आणि म्हणे हे काय वाटेल ते बावळट उत्तरं दिलेत असं म्हणून नाही चालणार. तुम्हाला नीट एक्सप्रेस केलं नाहीत. आता साधं उदाहरण देतो. तुम्हाला एखादं ग्रीटिंग कार्ड घ्यायचं आहे तर तुम्ही मॉलमध्ये जाता, ग्रीटिंग कार्डचे दुकान, आता ग्रीटिंग कार्ड्स कोणी पाठवत नाही पण ठरवलं आपल्याला द्यायचं आहे, तर आपण ग्रीटिंग कार्ड, तर तो सेल्समन असतो ना, तुम्हाला विचारतो अरे तुम्हाला ग्रीटिंग कार्ड कोणत्या ऑकेजन करता पाहिजे, तुमच्या भावाला, बहिणीला, तुमच्या ब्रदर इन लॉ, तुमच्या मैत्रिणीला जी नुकतीच झालेली आहे, एका मित्राला की जो हल्ली त्याचं काही नातं नीट नाही आहे, का तुमच्या आईवडिलांना, आणखी कोणाला, असे शेकडो प्रश्न विचारतो. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे, मराठीमध्ये पाहिजे, काव्यात्मक पाहिजे, वाढदिवस का 100 हवा आहे, इतके सगळे तो प्रश्न विचारतो. आणि मी तुम्ही इकडे चला माझ्यावर इथे या इथे तुम्हाला योग्य ते मिळू शकेल. हे कसं घडलं, कारण त्यांनी तुमची गरज नेमकी जाणून घेतली आणि मग तुम्हाला पॉईंट करतो की इथे मिळाल तुम्हाला सगळ्या त्याची उत्तर मिळू शकेल. हे जसं आपण दुकानात करतो तसंच आपण इथे करतो. तिथे ते आपल्या तिथपर्यंत चालायला वेळ लागेल, पण इथे मात्र आपल्याला पटकन त्याचं उत्तर मिळू शकेल. हे म्हणजे थोडं आपण बाहेर जाऊन पाहिलं, पण खरं सांगायचं म्हणजे विशेषतः मुलांच्यासाठीच ह्या AIच्या वापराचा रेलेव्हन्स जास्त आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मुलांच्या बाबत ते वापरताना जे प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं शोधणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. म्हणजे असं आता मुलांनी AIचा विपुल प्रमाणामध्ये वापर केला तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं का की हळूहळू स्वतःहून उत्तरं शोधण्याचा त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, किंवा स्वतंत्रपणे विचार करण्याची त्यांची क्षमता, त्यांची ओरिजिनॅलिटी कमी होईल, त्यांच्यामधली चिकाटी कमी होईल, अशा काही गोष्टी होऊ शकतात का? जर AIचा नीट वापर केला नाही तसं होऊ शकतं. म्हणजे असं की मला जर एखादा इन्स्टंट फीडबॅक पाहिजे असेल तर माझ्याकडे पेशन्स राहत नाही आणि त्यांना सारखे पटकन काहीतरी, आपल्याला माहिती आहे मुलं किती पटपट होमवर्क करायचं आणि देऊन टाकायचं, तर झालं असं म्हणून टाकायचं. तर त्याच्याऐवजी त्यांनी शांतपणे बसून विचार करणं हे गरजेचं आहे. तर हे शिकवणं शक्य आहे जर आपण AIचा योग्य तो वापर करून घेतला. म्हणजे मुलांच्या वर्तनामध्ये एक प्रकारचा, ज्याला तुम्ही लोक लर्न हेल्पलेसनेस असं म्हणता, तसा यायला लागतो. हा लर्न हेल्पलेसनेस लहानपणी जाणवत नाही. लर्न हेल्पलेसनेस म्हणजे काय ते पण जरा. लर्न हेल्पलेसनेस म्हणजे असं की लर्न हेल्पलेस ही पॉझिटिव्ह फीडबॅक मधल्या, एक पॉझिटिव्ह सायकॉलॉजीमधल्या ओरिजिनल सेलिग्मनची संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये असं होतं की त्यांनी तो प्रयोग केला, तो कुत्र्यांवरती केला होता की त्याला कुत्र्यांना एके ठिकाणी ठेवलं आणि त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग त्या दरवाज्यातनं होता, पण तिकडे चालायला लागला तो की त्याला पायाला शॉक बसायचा. मग तो समोर दरवाजा असला तर तिथपर्यंत जाऊन तो बाहेर पडू शकायचा नाही. मग त्यांनी दुसऱ्या ठिकाणी ठेवलं पिंजऱ्यामध्ये आणि त्याला दरवाजा उघडून दिला, पण तो कुत्रा बाहेर जायला तयार होईना, कारण त्याला वाटलं की मी पाय टाकलं की पायाला शॉक बसेल. म्हणजे त्याला समोर एखादी सहज प्राप्य गोष्ट दिसत असताना सुद्धा तो काहीच प्रयत्न करणार नाही, कारण मला प्रयत्न करता येणारच नाही, मी शिकलेलोच नाही. याला लर्न हेल्पलेसनेस म्हणतात. तर ही संकल्पना ॲडल्टमध्ये, अडल्ट थिंकिंगमध्ये मांडली जाते.
आता अशी सायकॉलॉजिस्टच्या मनामध्ये धास्ती निर्माण झालेली आहे की अशा प्रकारे सतत जर तुम्ही त्याचा एआयचा वापर करून घेतला, मला स्वतःला काहीच येत नाही, काय येतं ते एआयलाच येतं, असं होऊ नये अशी इच्छा आहे. त्यामुळे हे जे प्रयत्न करणं आहे हे मुलांना शिकवणं महत्त्वाचं आहे. म्हणून तो लर्न हेल्पलेसनेस आपल्याला अजिबात यायला नको आहे, उलट कॉन्फिडन्स यायला पाहिजे. पण पूर्वी पण गाईड बुक्स तर असायचीच. हो. सो त्यांच्यावर पण टीका तर होतच असे. सो त्यांच्यापेक्षा ही अधिक खतरनाक एआयचा वापर असं का वाटतं? खतरनाक नाही, मला असं वाटतं की गाईड बुक सुद्धा वाचावी लागायची ना. म्हणजे ते सोपं करून शिकवलं जायचं, मग आपल्याला ते नीट कळायचं. कठीण शब्दांचे अर्थ शोधा, मग ते परत बसवा आणि मग ते नीट अर्थ समजून घ्या. ही सगळी प्रोसेस गाईडमधनं सोपी व्हायची. तेव्हासुद्धा गाईडला विरोध व्हायचा की गाईड वापरू नका, मी शब्दार्थ देतो, तुम्ही अन्वय लावा कवितेचा आणि मग कवितेचा आस्वाद घ्या. तर हे अधिक मोठ्या प्रमाणात आपल्याला एआयमध्ये होऊ शकेल. त्यामुळे एखाद्या कवितेचा सुंदर आस्वाद घेणं आणि त्यातली मजा शोधणं हा एक आनंदाचा विषय आहे आणि त्यातनं तुम्हाला इमोशनल एनरिचमेंट होत असते. तशी तुमची होणार नाही, कारण तुम्हाला सगळ्याची उत्तर पटपट मिळत जातील आणि तुम्हाला वाटतं हां काय त्याच्यात काय विशेष असं वाटायला लागेल. त्यावेळी तसा संस्कार मुलांच्या मनावरती होता कामा नये. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एआयला तुम्ही स्वतःचं डिझेबलर बनवू नका, तर तुम्ही स्वतःचं एनेबलर बनवा. स्वतःमधली क्षमता अधिक विकास करण्यासाठी तो आपल्याला कशी मदत करू शकतो, काय सहाय्य करू शकतो हे बघा. पण इथे मला दुसरा एक प्रश्न पडतो. शब्द वापरला एनेबलर आणि डिझेबलर, तो खूप महत्त्वाचा आहे. आणखीन सांग ना तू त्याबद्दल. एनेबलर म्हणजे एखादी गोष्ट मला समजत नसेल, म्हणजे एखाद्या मुलाला काही वाचता येत नसेल तर मी त्याला पुस्तक देतो आणि सांगतो की तुला थोडं वाचता येतं ना, हे ABCD तू क ख ग घ शिकू शकशील, हे कॉपी करायचं म्हणजे तुला वाचता येईल, ह्याला क म्हणतात, याला ग म्हणतात वगैरे वगैरे. हे एनेबलर आहे. एज्युकेशन इज अन एनेबलर, पुस्तक इज अन एनेबलर, लायब्ररी इज अन एनेबलर, जी तुम्हाला सशक्त बनवते ज्ञान देऊन. तर AI पण एक ज्ञान देणारं एनेबलर आहे, डिझेबलर नाही आहे. त्याचा आपण डिझेबलर करता कामा नये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक एनेबलरमुळे आपल्याला एम्पॉवरमेंट मिळत असते. मला असं वाटतं की आता मी वाचू शकतो, आपण म्हणतो ना ते मुलगी शिकली प्रगती झाली, हे कशी तर शिक्षण हे एनेबलर आहे. अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. बरोबर. मग आता इथे आणखीन एक प्रश्न असा येतो की जर AI हे एनेबलर असेल तर असं होईल का की इट विल बी वन साईज फिट्स ऑल? कारण प्रचलित शिक्षण पद्धती जी आहे त्याच्यात आत्ताच असं होतं आहे की वेगवेगळ्या कपॅसिटीच्या, वेगवेगळ्या क्षमतेच्या मुलांमध्ये ऑलरेडी एक गॅप पडते, ऑलरेडी एक अंतर पडत असतं. तर हे अंतर AI मुळे अधिक वाढेल की काय? ॲक्च्युली नाही. आपण म्हणतोय की डिफरंटली एनेबल्ड लोक आहेत. म्हणजे आपण म्हणतो की पूर्वी त्याला लर्निंग डिझेबिलिटी असं म्हणायचं की त्याला हे गोष्ट शिकता येत नाही. त्याला शिकता येते, पण शिकण्याचा एनेबलर आणखीन वेगळा असतो. म्हणजे असं आहे की ज्ञान, शिक्षण देणारी व्यवस्था, म्हणजे समजा पुस्तकं किंवा शाळा किंवा शिक्षक म्हणूया, आणि प्रत्यक्ष शिक्षक आणि अर्थातच विद्यार्थी, या तिघांची एक इकोसिस्टीम असते लर्निंगची. त्याच्यामध्ये मुलाच्या गरजा, त्याची क्षमता, तो डिफरंटली एबल्ड असेल तर त्याची कोणती क्षमता त्याच्यामध्ये आहे. इथे आणखीन एक म्हणजे डिफरंटली एबल्ड हा शब्द अत्यंत योग्य आहे. फक्त तो खरं म्हणजे पुष्कळदा व्यवहारामध्ये ज्यांना पूर्वी डिझेबल्ड म्हटलं जायचं अशांना वापरला जातो. पण दॅट इज नॉट ट्रू. ज्यांना अशा प्रकारची डिझेबिलिटी नसते दे आर रिअली डिफरंटली एबल्ड असेही असतात. म्हणजे ज्यांना वाचूनच लक्षात राहतं असं नाही, ऐकूनच लक्षात राहतं असं नाही, वर्गात लेक्चर चालू असताना लक्ष कॉन्सन्ट्रेट करू शकतात असं नाही. सो हे काही कोणी बुद्धू नसतात, मूर्ख नसतात, अजिबात नाही. पीपल आर रिअली डिफरंटली एबल्ड. म्हणजे प्रत्येकाची कॉन्सन्ट्रेशन करण्याची, लक्ष
पूर्वक ऐकण्याची क्षमता वेगळी असते, पद्धत वेगळी असते. कोणाला ऐकून समजतं, कोणाला पाहून समजतं, कोणाला केस स्टडी दिली तर कळू शकतं, कोणाला प्रत्यक्ष करून दाखवता येतं. म्हणजे सी इट, हिअर इट, फील इट, टेस्ट इट अँड देन डू इट. तर ही प्रत्येकाची कलर कोड्स वापरतात, माइंड मॅपिंग अनेक प्रकारे एखादी गोष्ट शिकवता येते. आणि खरं म्हणजे हे पर्सनलाइज्ड अशा प्रकारे इकोसिस्टीमचा अभ्यास करून AI कॅन गिव्ह मोर पर्सनलाइज ट्रेनिंग टू डिफरंटली एबल्ड पीपल. म्हणजे असं आहे की आता तर मल्टिपल इंटेलिजन्सेस हा एक कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये फक्त शाळेचं जे अकॅडमिक शिक्षणाकरता गरज असलेली बुद्धिमत्ता कितपत आहे, म्हणजे गणित आहे, जनरल नॉलेज आहे वगैरे वगैरे. तर याच्या पलीकडे तुम्ही लोकांशी कसं जुळवून घेता, तुमचा इमोशनली तुम्ही किती स्टेबल आहात, तुम्ही स्ट्रेस सहन करण्याची तुमच्या क्षमता आहे का, तुम्हाला आपण म्हणतो ना संगीताचा कान आहे का, नृत्याचा कान आहे का, लिडरशिपचा आहे का. तर ह्यासुद्धा ॲबिलिटीज आहेत आणि ह्यासुद्धा बौद्धिकच ॲबिलिटीज आहेत. या सगळ्यांचा विचार करून एक मुलांकरता कस्टमाइज्ड त्यांच्या इकोसिस्टीमला सपोर्ट करणारा असा एक प्लॅन करता येईल, ज्याला कस्टमाइज प्लॅनिंग अँड लर्निंग असं म्हणतात, असं तयार करता येईल आणि AIचा त्याच्यामध्ये खूप उपयोग होऊ शकेल. पण म्हणजे आता असं दिसतंय की ह्या सगळ्या प्लॅनमध्ये शिक्षक आणि पालक यांचा रोल हा फक्त प्रोव्हायडर एवढीच त्यांची भूमिका राहील का, की त्यांनी आणखीन काही करायचंच नाही आहे, त्यांनी फक्त ह्या गोष्टीला लागतील तेवढे पैसे सप्लाय करायचे आणि दॅट्स दॅट, असं आहे का? खरं म्हणजे हे नाही आहे, असं अजिबात नाही आहे. आईवडिलांनी फक्त शाळेची फी भरायची आणि होमवर्क केलं का विचारायचं, एवढंच फक्त पेरेंटचं काम आहे का? तर तुलाही आठवत असेल आणि मलाही आठवत असेल, आपण आपल्या आईवडिलांकडनं खूप काही शिकलो. ते त्यांनी क्रमिक शिक्षण दिलं असं नाही, बरोबर, त्यांनी आपल्याला जगण्याचा व्यवहार शिकवला. मग आईच्या किंवा आजीच्या मांडीवर बसून ऐकलेल्या गोष्टी आजही आपल्याला आठवतात. आईबरोबर म्हटलेलं एखादं स्तोत्र आठवतं, आईबरोबर म्हटलेली एखादी कविता आठवते. आई घरामध्ये स्वयंपाक करत असताना ती कशी करत असते आणि तेव्हा ती काय बोलत असते, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी तिचे संबंध कसे असतात, हे सगळं जगण्याचं कौशल्य, जीवन शिक्षण आपल्याला आई वडिलांकडून अकॅडमिक शिक्षणापलीकडे आणि ते जास्त महत्त्वाचं असतं. कारण आता असं आहे की हे जर मी अधिक चांगलं शिकून घेतलं तर याला पण म्हणतो की माझी भावनिक बुद्धिमत्ता अधिक शार्पन झाली आणि त्याच्याकरता अर्थात आपल्या मुलाची क्रमिक शैक्षणिक प्रगती याच्या बरोबरीनं त्याची भावनिक क्षमता कशी वाढली पाहिजे, कशी विकसित झाली पाहिजे, याच्यावरती पालकांनी भर देण्याची वेळ आलेली आहे. कारण आता यातल्या बऱ्याचशा गोष्टी AIच्या मार्फत आपल्याला करता येतील. पण उदाहरणार्थ मुलांना जर तुम्ही एखाद्या एक्सप्रेशन लॅबमध्ये पाठवलं, ड्रॅमॅटिक्स शिकवलीत, एखादी गोष्ट वाचून घेतलीत, तर त्याच्यामध्ये जे न्यूअन्सेस असतात, बारकावे असतात, भावनेचे एक्सप्रेशन्स असतात, एकमेकांमध्ये होणारा संवाद असतो, कधी कधी सार्कॅझम असतो ना, तुम्ही फार विद्वान आहात असं जे आपण म्हणतो, तर ते म्हणजे तुम्ही बुद्धू आहात असं आपल्याला म्हणायचं असतं. तर हे जे न्यूअन्सेस बारकावे आहेत भाषेतले, बोलण्यातले, लहेजातले, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, हे समजून देणं खूप गरजेचं आहे आणि हे शिकवणं पण गरजेचं आहे. म्हणून पालक आणि शिक्षक यांची जबाबदारी आता मुलांच्या फक्त शिक्षणाची राहिलेली नसून त्यांच्या सर्वांगीण विकासाची आहे. म्हणजे मुलांना आपल्या भावनिक गरजा भागवण्यासाठी, संवादाच्या गरजा भागवण्यासाठी AIकडे जाण्याची गरज पडायला नको. त्याच्यासाठी पालक आणि शिक्षक हे असलेच पाहिजेत आणि त्यांची जागा कोणीही घेऊ शकत आणि प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. बरोबर, प्रत्यक्ष. जसं आपण म्हणतो की सायकल शिकण्याकरता 4 वेळा पडावं लागतं, सायकलची चेन लागते, हातपाय काळे होतात, हे झाल्यानंतरच आपल्याला शिकता येतं. हे कसं शिकता येतं, हे याच्यामध्ये 2 गोष्टी आपण म्हणजे सायकल चालवण्याची कला शिकत असतो आणि धडपडलं तरी परत करत राहायचं हे पण आपण शिकत असतो. तर हे शिक्षणाकडे आपल्याला बघण्याचा फक्त अकॅडमिक क्रमिक शिक्षण एवढाच फक्त आपला विचार राहिला, हा आपला प्रॉब्लेम आहे. बरं, शाळा कॉलेजच्या बाहेर येऊन आपण आता अधिक वायडर पर्स्पेक्टिव्हनी बघूया की AIमुळे जॉब्स जातील, कमी होतील, अशी जी भीती आहे ती खरी आहे का, काय म्हणायचं त्याला?
रिअल आहे, ओव्हरस्टेटेड आहे? मला वाटतं ती ओव्हरस्टेटेड आहे. कोणतीही टेक्नॉलॉजी आली की त्या टेक्नॉलॉजीला सामावून घेण्याकरता माणसाच्या मनाची तयारी व्हावी लागते. कारण तो एक चेंज असतो आणि चेंजला, बदलाला विरोध करणारी मंडळी खूप असतात. कारण आपल्याला एक प्रकारचं स्थितिस्थापकत्व हवं असतं, आहे तसंच चालू राहिलं पाहिजे, स्टेटस कोइस्ट आपण असतो. त्यामुळे हे जेव्हा आपण ब्रेक करतो तेव्हा आपण नव्या तंत्रज्ञानाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतो. खरं म्हणजे आज आपण AIची एवढी चर्चा करतो आहे, पण बघा एक 50-100 वर्षापूर्वी आपल्याकडे जेव्हा सातबाराचे उतारे मिळायचे तेव्हा त्याच्या नकला मिळायच्या. म्हणजे तलाठ्याकडे जाऊन सांगायचं की मला सातबारा उतार्याची नक्कल द्या, मला आठवतं, नक्कल द्या. मग कोणीतरी ते बसून करायचा. मग टाईपरायटर्स आले, मग टायपिस्ट आले, मग कॉम्प्युटरवाले आले. मग या सगळ्या गोष्टी सोप्या होत गेल्या आणि टेक्नॉलॉजिकली आपण अधिक तंत्र शिकलो व डिव्हायसेस आले आणि त्या डिव्हाइसच्या मदतीने आपण करायला लागलो. स्वयंपाकघरामध्ये काय ते आपण मिक्सर आले. त्याच्या आधी काय होतं ते पाटेवरवंटे होते. ते पाटेवरवंटे होते तेव्हा किती कष्ट पडत होते. मिक्सरवर आपण दिवसातनं 2-4 वेगवेगळ्या चटण्या करू शकतो. पण पाटे वरवंट्यावरती करणं, तुम्ही आपले नुसतेच म्हणत राहता की त्याची चव काय वेगळीच असते बुवा. त्याच्यापेक्षा किती व्हरायटी आपण निर्माण करू शकतो. हे सगळं तंत्रज्ञानाने झालेलं आहे. या तंत्रज्ञानाला आपण आपलंसं केलं कारण आपल्याला हळूहळू समजलं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा जास्त उपयोग करून घेता आला. आपण जीवन अधिक आनंदाने जगू शकतो. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे जी डिसरप्शनची भीती आहे ती अगदी चुकीची आहे असं नाही, पण ती AI आपल्याकडे कसं इंट्रोड्यूस होतं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि खरं म्हणजे आता AI इंट्रोड्यूस होण्याकरता, म्हणजे पूर्वी कॉम्प्युटर्स हे बाहेर जाऊन विकत घ्यावे लागत होते, शाळा शिकवत होती. आता हे सेल्फ लर्निंग आहे सगळं. AI हा माझ्या मोबाईलवरती येऊन बसलेला आहे. तो काय मी टाळू शकत नाही, तो इनिव्हिटेबल आहे, म्हणजे तो अपरिहार्य आहे आणि माझ्या घरात, माझ्या हातात घुसलेला आहे. त्यामुळे तो मला शिकलं पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि AIकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो माझा कॉम्पिटिटर आहे, डिसरप्टर आहे की माझं काम अधिक चांगलं करून देणार आहे. तर हीच गोष्ट होती ना, आम्ही हाताने लिहून देतो तर टाईपरायटर कशाला पाहिजे. आम्ही कॉपी करतो, ट्रू कॉपी घ्या प्रिंटेड, त्याच्याऐवजी कॉम्प्युटरवरती यायला लागले तर हे कशाला पाहिजे असं आपण म्हणत होतो. तर पण यांनी ऑगमेंट झाले, सोपं झालं. तसं कोणत्या गोष्टी सोप्या होऊ शकतील असा आपण विचार सर्वसामान्यपणे केला पाहिजे. अर्थात एका पिढीला याचा थोडासा धक्का बसू शकेल, कारण जी कामं करण्याकरता सुरुवातीच्या जे नवीन रिक्रूट्स घेतले जात होते त्यांची कामं बहुतेक AI करू शकेल असं वाटतंय. त्यामुळे काही प्रमाणामध्ये जी एम्प्लॉयमेंटची जी रेट आहे तो कमी होऊ शकेल काही काळापुरता. पॅटर्न बदलेल, एम्प्लॉयमेंटचा पॅटर्न बदलेल. तसा तो बदललेलाच आहे. IT रिव्होल्युशन झाल्यानंतर, सरकारी नोकऱ्या पण कमी झाल्यानंतर तर पेन्शनला येणारे माणसांच्या पिढ्या हळूहळू अस्तंगत होत जातील आणि दर 4-5 वर्षांनी नोकऱ्या बदलणारेच लोक यायला लागतील. त्यामुळे हा जो बदल आहे समाजातला, तो समाजातला बदल आपण सामावून घेतला पाहिजे. नुसतेच नॉस्टॅल्जियामध्ये अडकण्यात काही अर्थ नाही. म्हणजे एकूण तुला असं म्हणायचं की आपण एक ऑलटुगेदर वेगळाच अप्रोच घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा. याला पॅराडाईम शिफ्ट असं म्हणतात. बरं, पॅराडाईम शिफ्ट म्हणजे काय, आपण एखाद्या ॲझ्युम करतो एखादी गोष्ट की हे असं असं आहे आणि मग त्या ॲझम्पशनवरती आपण काही प्रश्न विचारतो आणि ते प्रश्न सोडवण्याकरता आपण ॲझम्पशनकडे परत जातो आणि ॲझम्पशनप्रमाणे आपल्याला त्याची उत्तरं मिळत जातात. उदाहरणार्थ आपण जर अझ्युम केलं की पावसाळ्यामध्ये अमुक तमुक एक गोष्ट मिळत नाही, तर मग आपण प्रश्न विचारतो मग कुठे मिळेल, मग आपल्याला तिची उत्तरं मिळतात की अमुक ठिकाणी मिळेल. हे अगदी ऑर्डिनरी उदाहरण दिलं, पण हे कसं ॲझम्पशन आहे, त्या ॲझम्पशन बेस्ड एखादं क्वेश्चन आहे आणि मग त्याच्यानंतर पण आपण ॲझम्पशनच बदललं
ओके, त्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतात. ओके ओके ओके. म्हणजे आपला साच बदलून टाकायचा आपलं आणि षड्जच बदललेलं आहे, वेगळ्याच सप्तकात वेगळ्या घ्यायला सप्तकात लागायचं. तुम्ही जाऊ शकता. जसं भारत आणि चायनामध्ये हे खूप नेहमी त्याचं कम्पॅरिझन केली जाते की भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे म्हणून लवकरात लवकर असे प्रयत्न करा की लोकसंख्या कमी व्हावी. तर चायनाने म्हटलं आमच्याकडे लोकसंख्या खूप आहे, आमच्याकडे राबणारे हात खूप आहेत. त्यामुळे त्यांना राबणाऱ्या हाताकडनं त्यांनी कामं करून घेतली आणि आपण हातच कमी होतील असा विचार करायला सुरुवात केली. दिस इज कॉल्ड पॅराडाईम शिफ्ट. शेतीला ठिबक सिंचनाने पण पुरेसं पाणी पोहोचू शकतं. दिस इज पॅराडाईम शिफ्ट. असा पॅराडाईम शिफ्ट येऊ घातलेला आहे. ओके 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 ओके. दुसरं असंही वाटतं की त्याच्या पॅराडाईम शिफ्टच्या बरोबरीने जे एक माइंडसेट बदलणं जातं त्याच्यामध्ये असं वाटतं की जी काही कामं होती की जी करायला माणसं कंटाळली असती, बोर झाली असती, जी त्यांना टीडियस वाटली असती आणि केवळ असं असल्यामुळे म्हणजे असं नाही की माणसं ती करू शकत नाहीत, ते करण्याची त्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता नाही असं नाही, परंतु ते दमून थकून चुका करू शकतील आणि म्हणून कामं ही परिपूर्ण होणार नाहीत. अशी कामं एआयच्या मदतीने जर होत असतील तर जिथे माणसाची बुद्धी किंवा माणसाची क्षमता कमी पडते, बुद्धी नव्हे क्षमता कमी पडते, त्या किचकट ठिकाणी एआय मदतीला आलं. आणि उदाहरणार्थ अधिक जास्त चॅलेंजिंग उदाहरण पण घेऊया की समजा रेडिओलॉजिस्ट दिवसाकाठी एक 10-20 MRI स्कॅन वापरतो, MRIचे रिपोर्ट तयार करतो, तो लावतो स्क्रीनवरती आणि त्याप्रमाणे ते करत असतो. आता इथे जर एआयचा वापर केला तर प्रत्येक स्क्रीनचा प्रत्येक जी फ्रेम असते ती एआय खूप झपाट्यानं पाहू शकेल आणि जे न देखे रवी ते देखे कवी या रीतीने एआय अनेक गोष्टी शोधू शकेल. अशा अनेक आणि तो थकणारही नाही, तो दिवसातनं अनेक करू शकेल आणि चुकाही करणार नाही. अर्थात त्याला परत एखादा माणूस चेक करावा लागेल कारण ते शिकावं लागेल कॉम्प्युटर. पण आज इतका डेटा आहे याच्यामध्ये की त्या डेटाचा वापर करून या गोष्टी खूप सोप्या होऊ शकतात. म्हणजे टीडीएसनेस जो आहे ना तो कमी होऊ शकेल, बोरिंग कमी होऊ शकेल आणि आपण कामामधनं अधिक चांगल्या अधिक इनोव्हेटिव्ह काम करू शकेल, अॅक्युरेसी करू शकेल, इनोव्हेशन वाढवू शकेल, आपण वेगळ्या पद्धतीने ती गोष्ट करू शकू किंवा लोकांच्यापर्यंत अधिक ज्ञान वेगळ्या प्रकारे पोहोचवू शकू कारण ते कंटाळवाणं होणार नाही. तुझी गरज काय, तुला काय आवडतं तसं मी तुला शिकवून देतो असं पण निर्माण करता येईल. म्हणजे एकूण एआय आणि लर्निंग, एआय आणि शिकणं ही जी प्रोसेस आहे ती रिव्होल्युशनाइज होती, तिच्यात आमूलाग्र बदल होतोय, पॅराडाईम शिफ्ट होतोय आणि आपला माइंडसेट पण बदलायला पाहिजे की आपण माइंडसेट म्हणजे आपल्या जसं पॅराडाईम शिफ्टमध्ये तसे सगळं काय होतं आपल्याकडे जसं काय काय पत्रिकेत आहे, कोणी अनुवंशिक आहे, काय मागच्या जन्मीचं आहे असं म्हणत आपण फिक्स त्याच्यातच अडकून राहतो. तसं न होता माझ्या क्षमता, माझी ॲटिट्यूड, माझी कौशल्य ही विकसित करता येतात आणि विकसित करायला लागल्यानंतर मला त्याचे वेगवेगळे फायदे मिळायला लागतात आणि माझं जगणं सोपं होतं, आनंद मिळू शकतो, सुकून मिळ जात आहे. अशा गोष्टी शक्य आहेत असं जो विचार करत असतो त्याला ग्रोथ माइंडसेट असं म्हणतात. बरं, अच्छा. तर फिक्स्ड माइंडसेटमधनं ग्रोथ माइंडसेटमध्ये आपल्याला हळूहळू जावं लागणार आहे. आपण स्टेटस कोइस्ट आणि नॉस्टॅल्जियात रमणारे लोक आहोत. माइंडसेट ॲज अगेन्स्ट ग्रोथ माइंडसेट असं. तर हे याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे आणि हे कसं हळूहळू करायचं ही पण शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये पुन्हा इमोशनल इंटेलिजन्स येतोच. कारण काय आहे की मला एखादी गोष्ट तशीच हवी असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा माझ्या मनात भीती असते ना, बदललं तर काय होईल असं मला भीती वाटत असते. ही भीती कशी हँडल करायची आणि भीतीमुळे मला एखादं विशिष्ट ज्ञान मिळत नाहीये असं जर मला कळलं तर मी भीतीचा पाडाव करून ज्ञान मिळवायला सुरुवात करेन ना. म्हणजे मला जर पोहायला शिकायचं असेल तर मला पोहता आलं पाहिजे पण पाण्याची भीती पण गेली पाहिजे ना, तरच मला पोहता येतं. नाहीतर मी बेडवरती सगळे एक्सरसाइज करू शकतो पण पाण्यात उडी नाही मारू शकणार कारण पाण्याची भीती आहे. म्हणजे पाण्याची भीती नाहीशी केली तरच मला पोहता येतं. म्हणजे त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी, एक स्किल पण आहे पण भीतीचा पण आपण भीतीवरती पण काबू केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन जर आपण करायला लागलो तर पुष्कळच आपला विकास होऊ शकतो. ही समज आपण साध्या उदाहरणं घेतली, अशीच समज आपल्याला जर आपण विकसित करत गेलं तर आपल्याला एआयचा आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या मनोविकासामध्ये, भावनिक विकासामध्ये उपयोग करून घेता येईल. पण
अशा प्रकारे बसून बोलणं, गप्पा मारणं. आता तू आणि मी बोलतो आहोत, तुझे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं मला द्यायला आवडतं आहे आणि तुला प्रश्न मला विचारायला आवडतं आहे. हा संवाद आहे ना, या संवादामध्ये खूप काही घडतं. या संवादामध्ये अरे नाही का आपण मेमरी तयार केली नाही का, त्या दिवशी आपण हे पॉडकास्ट केलं, तो वी आर क्रिएटिंग मेमरीज, वी आर क्रिएटिंग इमोशनल मेमरीज, इमोशनल बॉन्डिंग, आणि त्याच्या मेमरीज आपण तयार करतो आहोत आणि त्यातनं आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळू शकतो. दिस इज हाऊ इमोशनल इंटेलिजन्स ग्रोज, ज्याच्यामध्ये टीम बिल्डिंग करू शकणार, टीम बिल्डिंग एक्झॅक्टली नाही करू शकणार. त्याला मला येत नाही म्हणून वाईट वाटतंय असं जर म्हटलं तर तो म्हणेल की वाईट वाटणं लॉजिकल नाही, असं सांगेल, असं तो सांगेल. पण तो उगी उगी बाळा असं म्हणणारा असं फार तर म्हणेल, पण ते पोचणार नाही हृदयापर्यंत. बिकॉज इट वॉन्ट रिअली मीन इट, इट विल नॉट रिअली मीन इट, आणि ते आपल्या मनापर्यंत पोचणार नाही, हृदयाला भेटणार नाही. जर आपल्या आईने काही न बोलता आपल्याला पाठ थोपटली तरी कळतं त्या स्पर्शामधनं, तसं आपल्याला काय AI त्या यातनं बाहेर येऊन आपली पाठ थोपटणार नाही. सो म्हणजे असं दिसतं की AI आपल्याला मदत पण करू शकतं, पण काही ठिकाणी आपण AIला मदत केली तर AIचं काम अधिक ठीक चालू शकेल. तर मग आता प्रश्न असा आहे की आता मी ॲक्सेप्ट केलं की मला माइंडसेट बदलायला पाहिजे, पॅराडाईम शिफ्ट करायला पाहिजे. हे केल्यानंतर कुठल्या प्रकारच्या ह्युमन व्हॅल्यूज, मानवी मूल्य कोणती आहेत की जी आता मी जोपासायला पाहिजेत, लावून धरायला पाहिजेत, म्हणजे मला या AIचा अधिक फायदा करून घेता येईल? म्हणजे असं आहे की जे काही अत्यंत कठीण प्रश्न समजा आपण म्हटले की प्रचंड कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, ती वेदरमध्ये असतात किंवा संशोधनामध्ये असतात, ह्या बऱ्याचशा गोष्टी मेटॅलर्जीमध्ये असतात, अशा बरेच टेक्नॉलॉजिकल किंवा प्युअर सायन्समध्ये या अशा प्रकारच्या खूप एखादी गोष्ट कॉम्प्यूट करायलाच कितीतरी वेळ लागतो. या गोष्टी जर AIच्या मार्फत करता आल्या तर एक संशोधनाचा वेग वाढेल आणि काय होईल तर जगाला, हे कशाकरता आपण करतो आहोत तर जगाला सुखी आनंदी बनवण्याकरता, जगामध्ये एकदिलाने एकजुटीने लोक राहावं म्हणून. पण एकदिलाने एकजुटीने राहावं, शांत राहावं, आनंद घ्यावा, ही काही गोष्ट AI शिकवणार नाही. AIची ती कपॅसिटी नाही आहे, ही आपणच केली पाहिजे आणि ही आपली मानवी मूल्य आहेत. आपण एकमेकांशी संवाद करतो, बोलतो, हसतो, खेळतो, कधी रागावतो, रुसतो, अनेक गोष्टी करत असतो आणि त्याच्यामधनं आपण आनंद मिळवत असतो आणि त्याच्यामधनं एक आपल्याच मनाच्या बौद्धिक आणि भावनिक क्षमता वाढत जात असतात. आता कसं आहे की भावनिक क्षमता ह्या बौद्धिक क्षमतेला पूरक असतात, त्या इंटरफिअर करता कामा नये त्यांनी. मला कंटाळा आला म्हणून मी जर अभ्यास केला नाही तर मला कंटाळ्यावरती मात करणं पहिली शिकायला पाहिजे. ते मोटिवेशन कसं करायचं हे मला शिकायला पाहिजे. आणि कंटाळा हा आपण सहन करण्याच्या आपण आता राहिलेलो नाही आहेत. कंटाळा आला तर पटकन त्यातनं काहीतरी एस्केप पाहिजे असं आपण करत असतो, म्हणून स्क्रीनचा वापर जास्त होत असतो. बरोबर आहे. आणि ज्या प्रकारची क्रिएटिव्हिटी माणसाला जमते ती AIला जमेल असं नाही. तो दिलेल्या जो डेटा दिलेला असेल त्याची परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स करून तो काहीतरी नवीन काढू शकेल, पण ऑलटुगेदर नवीन जे काढायचं, आता याला इंट्युइटिव्ह असं म्हणतात. इंट्युइटिव्हली मला एखादी गोष्ट अचानक माझ्या मनात ते उगवलं. आता कदाचित काही वर्षांनी कदाचित महाप्रचंड डेटा जमा झाल्यानंतर इंट्युइटिव्ह आयडियाज किंवा सोल्युशन AI मध्ये कधी येऊ शकतील ना, भरपूर आहेत अशा. पण त्या AIने पण माणसाला कशा कितीतरी वयाच्या 25व्या वर्षीपर्यंत तो काहीतरी शिकलेला असतो आणि 26व्या वर्षी तो असं काही सांगतो की जे 25 वर्षाच्या 62 वर्षाच्या माणसाला पण कळणार नाही. ही जी अचानकपणे डॉट्स जॉईन करण्याची जी क्षमता, आहे ती माणसाच्या साक्षात्कार माणसाला होऊ शकतो, एपिफनी तो आणि त्याचा जो आनंद मिळतो आणि त्यांनी जे जगाचे प्रश्न वेगळ्या प्रकारे सुटू शकतात हे माणूसच करू शकतो. त्यामुळे माणसाच्या क्षमता अमर्याद आहेत आणि AI अर्थात हे सगळं टूल आपणच निर्माण केलेलं आहे ना, त्यामुळे त्याच्या क्षमता किती आहेत आणि त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे आपणच शिकलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तू असं म्हणू शकशील का की AI एखाद्या आरशाप्रमाणे आहे आपल्यासाठी?
येस. तो आपला मिरर आहे, तो आपल्याला दाखवतोय की तू कुठे आहेस, काय करतोयस, कसं चाललंय, काय करायला हवं आहे, याची तो इन्फॉर्मेशन देतोय. मिरर बाहेर येऊन तुम्हाला मेकअप करून देणार नाही. तो दाखवल्यावर असं आहे बरं का, तसं तो तुम्हाला सांगतोय की हे असं असं आहे, याच्यात अशी अशी गोष्ट आहे, आता तू काय करायचं ते ठरव. म्हणजे ठरवण्याचं, प्रॉम्प्ट देण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि ती आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. खूप छान गप्पा झाल्या आणि एकूणच असं वाटतंय की आपण याकडे सर्वसामान्य लोकांपर्यंत सहज पोचता येईल असं काहीतरी आपण डायलॉग केला. थँक्यू. थँक्यू.